याबद्दल वादच नाही. पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके अमराठी लोक राहत आहेत, जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमचेच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे. प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे. उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो, आम्ही तुमची भाषा शिकू, पण येणार नाही. आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी परवा म्हटलं ना, मला जेव्हापासून मला उमज जायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75चा होता. 77ची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली. 80ला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता. जनता पक्षाचा पराभव झाला. 84ला इंदिराजींची हत्या झाली. ला बोफोर्स प्रकरण झालं. 91ला राजीव गांधी गेले. 96ला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता, त्याच्यावरती निवडणूक झाली. 98ला कांदा विषयावरती निवडणूक झाली. 99ला कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली. 2004ला इंडिया शायनिंग झालं. परत अजून 2009ला अजून काही विषय होते. 2024ला मोदींची लाट आली. 2019ला हे सगळं पुलवामा काहीतरी झालं. आज विषयच नाही. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवरनं एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर. लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्यातरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते तर दिले असते. पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संघ हिराई भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असली. पुलोद म्हणून स्थापन केलं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची. झालं मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे.
त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लाव रे तो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय, लाव रे तो व्हिडिओ. हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली काही गिल्ली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली काही गिल्ली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणारा हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जे काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात केले. मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना. मी म्हटलं येतो मी. काय करणार आहेस म्हटलं, मला माहीत नाही. पण एक निश्चित मनात होतं, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं. यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली. कसली सिंपती? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे.
लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना. तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली. आपलं ते 2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय, हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं. 4 भिंतीत अधिकाऱ्या बोललात. म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही 2.5 वर्षाचं आम्ही करणार. नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात? अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगाला सांगताय की माझ्याबरोबर 2.5 वर्षाचा करार केलेला. मग अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही. लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर. आता ते इथे आहेत. मग आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे. मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला. 5 नगरसेवक आले, मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब. म्हटलं बोला. आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? 2 म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे. 3 म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे. मी तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला 2019 नंतर, तो कशामुळे उडाला? तुमच्या महत्वाकांक्षेपायी. म्हणजे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली. हो केली. मी जाहीरपणे सांगतो, सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये. जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार. जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार. प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा. पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता. मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो. आज आपण असं काढून बघूया. आज जे पेटलेत ना, आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत, जर समजा 2019 साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की 2.5 वर्ष तुमची, बोलला असतात? आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात? नसता बोललात, कारण पोट भरलं होतं. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं. पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय. राज ठाकरेचं तसं नव्हतं. मला मुद्दे नाही पटले. मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत, परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील. या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात. या देशाला मानणारे मुसलमान राहतात. या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात. त्यांना असले कुठचेही दंगे बिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी नको असतात. पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्यात अवलादी पण आहेत. आज ही सगळी माणसं, जे काल झालं ना पुण्यामध्ये, फतवे काढले गेले ना की काँग्रेसला, त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना फतवे काढले की ह्यांना मतदान करावं, मुसलमानांनी मतदान करावं. का? कारण गेल्या 10 वर्षामध्ये वाह्यातपणा करायला, डोकं वर काढायला मिळालं नाही. तळमळतात, आतून तडफडतायत की जर डोकं वर काढलं आणि चेचलं तर. आणि त्याच्यासाठी म्हणून ह्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्याला देण्याचे. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
आज माझी श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मला तुम्हाला